नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला दाखवणार आहे आज मी रताळ्यापासून गोड काप. महाशिवरात्रीसाठी बनवा, तोंडाला चव आणण्यासाठी हा पदार्थ खूप टेस्टी लागतो आणि पटकनही होतं लगेच. आता माझ्याकडे रताळे आहेत 2-4, तर ही घेतलेली आहे बघा. असं तुम्हाला करून घ्यायचं असलं तर असं करून घ्या. आणि दुसरी पण पद्धत दाखवते तुम्हाला. आता ही आता दाखवते, ही एकदम पातळ होतात आणि आणखीन थोडं जाड हवी असलं तर मग दुसरी एक पद्धत दाखवते तुम्हाला. पहा, कापून दाखवते आणि लगेच पाण्यात टाकून द्यायचं त्याला. हे पहा, आता सुरी घेते आणि सुरीने काप करायचे. हे पहा, हे असं सुरीने केलं ना तर असे एक मस्त गोल गोल पण निघतात. तसे तर जरा पातळ एक बाजूला होतं एक बाजूला जाड होतं असं नको व्हायला. मग एकसारखं काढायचं असलं तर सुरीने काढायचं. तर असं मी काढून घेते पूर्ण काप. तर तुम्हाला किती करायचे त्याच्यावर आहे, ती तेवढी करू शकता तुम्ही. तर मी आता आज पूर्ण काप असेच करून घेते. त्याची साल नाही काढायची, साल अशीच ठेवायची. छान दिसतं ती साल. कसं होतं, आपण खिचडी खातो किंवा डोकं विकत दुखतं कधी कधी उपवास असला तर मग हे कधी कधी मध्ये असंच खाल्लं ना हे काप तर खूप छान लागतात आणि मस्त पटकनी पण होतात. आणि ही पद्धत खूप छान आहे आणि पटकनी होण्याजोगी आहे. उपवासासाठी खास मस्त आहे मैत्रिणींनो, पण बनवून पहा एकदा. झटपट होणारी रेसिपी आहे. आता गूळ घ्यायचा. तुम्हाला आता गूळ पांढरा घ्या जरा असला तर थोडासा रंग हे येईल असा लाईट येईल आणि थोडासा डार्क आहे गूळ माझ्याकडे. थोडा डार्क रंग येईल ह्याला आपल्या स्कापला. पण तुमच्याकडं पांढरा असेल तर चांगलाच आहे गूळ. हे पहा, बाद झाला एवढा का की रताळी पण गोड आहेत ना, कमीच घालायचा. तर हे वाटीत भरून ठेवते आणि लगेचच मी फॅन ठेवणार आहे गॅसवरती आणि लगेचच सुरुवात करणार आहे तिकडे. हे बघा, लगेचच सुरुवात करते. पटकनी होणार आहे. 5 मिनटं पण नाही लागत ह्या रेसिपीला, फटाफट होतं. आता इथे मला साजूक तूप टाकायचे. त्याच्यात एक छोटासा चमच्यावर मी साजूक तूप टाकते. याला जास्त सामग्री बी काय लागत नाही, काहीच लागत नाही. आता हे काप घ्यायचे, हे वितळून द्यायचे जरा. तूप वितळल्यावर पुढचं प्रोसेस करायची आपल्याला. हे तूप आता सगळीकडून पांगवते त्याला जरा, म्हणजे सगळं याच्यावर लागलं पाहिजे. हे बघा, आता हे झालेलं आहे. आता हे काप घ्यायचे आपले. तर ते पाण्यात टाकलेलेच आहे. पहिल्या पण धुतलं होतं, परत पण त्याला कसं बाहेर ठेवून लगेच काळे पडतात म्हणून पाण्यातच टाकायचे. आता एक एक काप मी सोडणार आहे. पहा तुम्ही आता कसे सोडते ते. हे पहा, आता एक एक काप मी सोडून घेते फटाफट. असे सोडून द्यायचे पटापट. छान काप झाले तर दिसतात बघा किती छान. हे पहा, आता काय करायचं, ह्याच्यावर ना आपल्याला गूळ आपण किसला होता ना तो तो टाकायचा वरून आणि ह्याच्यावर थोडंसं टाकायचं आणि ह्याच्यावर मिनिटभर झाकण ठेवायचं आपल्याला. जास्त फास्ट गॅस करायचा नाही, स्लोमध्येच 1 मिनिटभर झाकण ठेवायचं, लगेच काढायचं झाकण आणि पलटी करायला सुरुवात करायची. आता झाले मिनिटभर, तर काढून घेऊ आपण झाकण. आणि गूळ पण वितळला आहे, ह्याला पलटी करते आता मी. त्याला गूळ लागणार सगळीकडून. जरा स्लो करून घेते गॅस. आता हे झालेलं आहे. तर ह्याला मी काय करते, आता परत पलटी केले ना, परत एकदा झाकण ठेवते.
म्हणजे कसं परत ते शिजतात, लगेच शिजतात, त्याला वेळ पण लागत नाही शिजायला. हे बघा, झाकण ठेवलं होतं मी. तर हे बऱ्यापैकी झालेलेच आहेत. पलटी पुलटी करत राहायची सारखं, मात्र करपून द्यायचं नाही. मस्त त्याला कलर पण आलेला आहे आणि दिसतात पण. मैत्रिणी, तुम्हाला ह्याच्यात बरोबर थोडंसं ओलं खोबरं असलं ना, ते पण किसून घातलं तरी चालेल ना. वरून असं किसून टाकलं आणि त्याच्यात थोडं थोडं तरी पण चालेल, तो पण छान दिसतो. बघा, झाले. किती वेळ लागला आपल्याला करायला, लगेच होतंय. आता दुसरे सोडून उरलेले आहेत ना, ते पण सोडून घेते पटकनी. हे बघा, पटकनी सोडून घेते ते आपण त्याच्यातच. आता छोटे मोठे पण राहिलेले आहेत. किती छान दिसतात ना, त्याचे रंगच छान दिसतो. आणि ते बाहेरून साल नाही काढले तर ते आणखी आकर्षक दिसतात. ते पातळ केलेले होते ना आपले छोटे मोठे, ते आता बऱ्यापैकी हे झालेले आहेत. हे पण मी आता काढून घेते लगेच. हे पण झालेलेच आहेत. तुम्हाला डिश भरून पण दाखवते. वेळ खात नाही जरा पण, आपलं पटकन बोलता बोलता संपून जातं. हे बघा, त्याच्यात लगेच घुसतं. काविलताय ना, लगेच घुसतं त्याच्यात. शिजलं का घुसतं ते लगेच. हे बघा, मस्त शिजले आहेत. तुकडा पडतोय त्याचा. हे बघा, असा तुकडा पडतो लगेच. आता हे पण काढून घेते मी लगेच. एक चमचाभरच तुपामध्ये झालं का नाही आपलं सगळं. त्याला लागलं का काही. आता तुम्हाला वाटलं खोबरं घालायचं ओलं, तर ह्याच्यावर आत्ताच्या ह्या वेळेस घालायचं खोबरं आणि मिक्स करून घ्यायचं बाजूला. खोबऱ्याला काय भाजायचं नाही, काय नाही जास्त. फक्त आता काढायच्या आधी खोबरं टाकायचं आणि मिक्स करायचं. ते पण छान होते. तुम्हाला दाखवते मी आता थोडंसं खोबऱ्यावालं पण. झालं. आता हे काढून घेतले मी. सुरेख दिसतात, मस्त, एकदम मस्त सुरेख झालेली आपली डिश. मी थोडेसे काप टाकलेले आहेत त्याच्यावर. काहीवर काप टाकलेत, काहीवर मी खोबरं पण टाकलेले आहे. दुसऱ्या प्लेट दाखवते आता ती खोबऱ्याची. म्हणजे कसं पण तुम्ही खोबरं टाकू शकता. बदामचे काप टाकलेत वर त्याच्यावर, शोसाठी फक्त. आणि नसलं काय टाकायचं, याच्यात मी थोडं खोबरं टाकलेलं आहे. आणि हे कापाचेच आहेत. बघा किती सुंदर दिसतात. आवडलं तर लाईक